कास्त समाजामध्ये काम करणारा, इमानदारीने काम करणारा आज उपाशी मरतोय आणि जे लबाडी करून जातीत तेढ निर्माण करतात, आपल्या आपल्या पोटापाण्यासाठी लोकांना फसवतात आणि स्वतः गडगंजी होऊन अशा गरिबांना गरीबच ठेवायचं. आता हा गणेश खुने 2000 दोन दोन 2015ला 15-16 15-16ला कोपर्डी प्रकरणामध्ये माझ्या मते 2 वर्ष जेलमध्ये होता. तो कुणाच्या म्हणण्यावरून होता, का होता आणि त्याच्या घराची काय परिस्थिती झाली. दोघा भावात 6 एकर जमीन डोक्याला लागतंय असं छेत आहे. वडील अतिशय म्हणजे पॅरालिसिस येऊन जवळ-जवळ गेल्या 15-20 वर्षात 2002 पासून इथं घरामध्ये पडून आहेत. अशा कुटुंबातील व्यक्तींना फसवून म्हणजे कुठेतरी आरोपीवर अटॅक करायला लावायचा, त्यांना फसवायचं आणि आपली स्वतःची राजकीय पोळी, सामाजिक पोळी भाजून घ्यायची आणि ह्या लोकांना वाऱ्यावर सोडून द्यायचं. आता शेवटी काय असतं माहिती आहे का, गावगाड्यामध्ये मराठा असेल, ओबीसी असेल, हे 2 भाऊच आहेत आणि हे आता हे भांडण तात्पुरतं आपापल्या समाजासाठी प्रत्येकजण करत असतं, परंतु काही लोक स्वार्थासाठी करताय. तर त्याच पद्धतीनं आता अमोल खुने यांनी जरांगेंचे मूळ जुने सहकारी अमोल खुने, गणेश खुने आणि बाबुराव वाळेकर असतील, पुन्हा राजेंद्र जराड असतील, हे जरांगेच्या म्हणण्यावर हे देशोधडीला लागले. त्यापैकी गणेश खुने यांनी विहिरीत उडी मारली. खरं तर मला उशिरा माहीत झालं, मी हॉस्पिटलमध्येच भेटायला गेलो असतो, कारण की मी जातीपातीच्या पलीकड समाजकारण करणारा माणूस आहे. मी माझ्या समाजासाठी मागण्या मागत राहील, परंतु आम्ही कुणाचं काढून घ्या म्हणत नाहीत किंवा कोणाच्या ताटातलं वर बडत नाहीत. आजपर्यंत आम्ही कुणाला मराठा समाजाच्या शिक्षण आणि नोकरीतल्या आरक्षणाला विरोध केलाच नाही, द्याच म्हणतो आम्ही. परंतु फक्त राजकीय आरक्षणाचा विषय, ज्या समाजाला राजकीय आरक्षणाची गरज नाही त्याला विरोध करावाच लागणार आहे, कारण की राजकीय आरक्षण ओबीसींना आरक्षण मिळालं तरच राजकीय प्रवाहात जातात, त्यामुळे काही गोष्टी कराव्या लागतात. परंतु मराठा समाजाला आम्ही कधी द्वेष करत नाही. गावगाड्यामध्ये, आमच्या जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये मराठा समाजाचे आमचे अनेक मित्र आहेत. त्याचप्रमाणे हे यांचा माझा काही जास्त परिचय नव्हता, परंतु हे आम्ही म्हणजे सखोल चर्चा माहिती झाल्याच्या नंतर याची माहिती काढली तर गणेश खुने, अमोल खुने, राजेंद्र जाडार आणि बाबुराव वाळेकर हे मूळ आंदोलक म्हणजे खरे संघर्ष योद्धे ते आणि आंतरवालीचे बाबा म्हणजे टेंडर योद्धे. आज त्यांनी माझ्या मते आता हे माझ्या एक वर्क ऑर्डर आहे त्यांची, याच्यामध्ये बलांडे नावाच्या माणसांचं टेंडर कॅन्सल करून ते ट्रोल होऊ लागलं म्हणून मेंगाने नावाच्या माणसाला टेंडर दिलंय. त्याच्यामध्ये 128 कोटी रुपयाचं एक टेंडर आहे आणि 150 कोटीचं आणि मागचे असे अनेक टेंडर मिळून 1350 कोटीचे टेंडर टेंडर योद्ध्यांनी घेतलेत. मग आपला जुना सहकारी अतिशय तळमळतोय, मरणाच्या यातना भोगतोय, त्यांचं कुटुंब मरण यातना भोगतोय, वडील मरणाच्या दारात आहेत आणि अशा परिस्थितीत त्याला आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतोय, आत्महत्येची वेळ येते. मग आपल्या सहकार्याला आपण वाऱ्यावर कसं सोडलं पाहिजे. आमच्यासोबत बी अनेक लोक काम करतात, परंतु आम्ही असं गरिबांना फसवण्याचं काम करत नाहीत. आम्ही जे लोक आमच्यासोबत येतात त्यांना आम्ही प्रामाणिकपणे सांगतो की तुमची परिस्थिती आमच्यासोबत फिरायची असेल तरच आमच्यासोबत फिरा, तुमची परिस्थिती नसेल घरची तर तुम्ही चळवळीत येऊ नका, कारण की चळवळीमध्ये प्रत्येकाचं नुकसानच होत असते, आमचे सुद्धा नुकसानच झालेत. त्यामुळं ह्या लोकांच्या वेदना जाणवण्यासाठी मी इथं आलो. जातीपातीच्या पलीकडे एक मराठा समाजातला भाऊ म्हणून मी गणेशची व्यथा ऐकून घेण्यासाठी इथं आलेलो होतो आणि गणेशच्या व्यथा मी ऐकल्यात आणि खरंच नक्कीच अशा माणसाला न्याय मिळाला पाहिजे. अशा माणसाचं खरं तर राज्यातील आमदारांनी, खासदारांनी, खरं तर आता मराठा समाजातील जे आमदार, खासदार जरांगीच्या कोणी कुटुंबातलं ऍडमिट झालं तर ते जाऊन 2-2 तास हॉस्पिटलला बसतात. अशा लोकांनी, अशा गरिबीतील जे समाजासाठी खरं तळमळीनं काम करतात अशा लोकांच्या माणूस आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या घरातल्या व्यथा जाणवण्यासाठी ह्या नेत्यांनी आलं पाहिजे. ह्या नेत्यांनी ह्या कुटुंबाला मदत केली पाहिजे, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन त्यांनी यांना मदत करण्याचं काम केलं पाहिजे.